ट्रेनमध्ये बसल्यावर मला भेटला हा छोटासा फ्रेंड. आता हा समोर असणार आहे माझ्यासोबत केरळ ट्रिपमध्ये. तर इथे पोहोचलो कोचीमध्ये आम्ही. आजचं स्वतःच करायचं होतं कारण उद्यापासून आमचं टूर पॅकेज सुरू होणार आहे. तर मी एका रात्रीसाठीच रूम बुक केली होती आणि एसीवाली रूम बुक केली कारण की कोचीमध्ये खूप दमट वातावरण होतं. रात्री मस्त आराम केला, पूर्ण झोप घेतली आणि नेक्स्ट ला आधी पॅकिंग केली सर्व कारण की काही विसरायला नको हॉटेलच्या रूममध्ये, म्हणून छोटीशी रील बनवली आणि समोर ट्रिप सुरू झाली. तर सगळ्यात पहिला स्टॉप होता आमचा स्पाइस गार्डनला. तर स्पाइस गार्डनला इथे 100 रुपये एंट्री फी होती पर कॅन्डिडेट अशी. तर आम्ही 4 लोक होतो आणि 400 रुपये आम्ही अशी इथे फी दिली आणि गाईड पण दिला गेला होता. ती बाई आम्हाला सगळं सांगत होती, प्रत्येक झाडाबद्दल माहिती देत होती, पण मला काही इतका इंटरेस्ट नव्हता त्यात. तर हेच ऐकत होते कुठल्या झाडाला काय लागतं आणि सगळे स्पायसेस इथे होते. आपण परचेस पण करू शकतो असं हे शॉप पण होतं इथे यांचं. जडीबुटी वगैरे, ॲसिडिटीसाठी, पोटासाठी काही विकार असले तर किंवा गुडघेदुखी यावर. पण मला काही इतका इंटरेस्ट वाटला नाही. आम्ही एक छोटासा परफ्यूम घेतला तिथून आणि समोर ट्रिपला सुरुवात केली. आणखी खूप भूक लागली होती म्हणून ड्रायव्हरला सांगितलं एका हॉटेलला थांबायसाठी. नाश्ता केला, इडली आणि पुरी चटणी वगैरे असंही काहीतरी बोलावलं होतं. यांनी पुरी भाजी घेतली होती आणि तिथून थोडंच समोर जाता बरोबर आम्हाला एक खूप भयानक असा ॲक्सिडेंट दिसला. मी तर बघू शकत नव्हती, यांनीच व्हिडिओ क्लिप केली आणि मग तिथून समोर गेलो. आणि त्यामुळे खूप थकून गेले होते म्हणून कोल्ड कॉफी घेतली.